पाहुयात पुढची बातमी। कोल्हापुरात आजीच्या अंगावरील दागिन्यांसाठी नातवानं आजीचा खून केलाय। उषा भिवगडे असं खून झालेल्या वृद्धेचं नाव आहे। नातवानं तिला चहातून विष पाजून मारलंय आणि त्यानंतर गळ्यातील दागिने काढून पोबारा केला। पोलिसांनी नातवाला अवघ्या काही तासात अटक केली आहे। पाहुयात। दागिन्यांसाठी नातवाकडून आजीचा खून। चहात विष घालून आजीला नातवानं संपवलं। आजीचा बळी घेणाऱ्या नातवाच्या हाती बेड्या। पैशापुढे नाती गोती किती गौण असतात हे अधोरेखित करणारी घटना कोल्हापुरात घडली। कोल्हापुरात नातवानं आजीच्या अंगावरचे दागिने चोरण्यासाठी आजीचा खून केला। कोल्हापूर शहरातील ऋणमुक्तेश्वर परिसरातल्या इमारतीत उषा भिवगडे ही वृद्ध महिला एकटीच राहत होती। ही मृतावस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी अधिक तपास केला असता तिचा खून झाल्याचं प्रथमदर्शनी आढळलं। शिवाय तिच्या अंगावरचे दागिनेही गायब असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। गंगावेस ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळ एक शुक्रतारा नावाचं अपार्टमेंट आहे। तिथं उषा मारुती भिवगडे या 72 वर्षीय वयोवृद्ध महिला राहत होत्या। त्यांचा मृत्यू झाला असल्याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला फोन आला आणि त्यांच्या अंगावर दागिने नसल्याचे पण समजले। पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर त्यांना जी माहिती मिळाली ती धक्कादायक होती। उषा भिवगडेंचा नातू परशुराम रोज औषध देण्यासाठी त्यांच्या घरी येत होता। त्यानं उषा यांच्या अंगावरचे दागिने लुटण्यासाठी चहात विष देऊन त्यांचा खून केल्याची माहिती समोर आली। त्याचा तपास चालू असताना सुरुवातीला समजले की अज्ञात व्यक्तीने ते दागिने काढून नेलेले आहेत। त्यानंतर तपास करताना समजून आले की त्यांचा एक पुतण्या आहे परशुराम भिवगडे, जे फुलेवाडीत राहतात। तर त्यांचा मुलगा प्रेम भिवगडे हा सकाळी 8:45च्या दरम्यान घरात येऊन गोपनीयरित्या गेल्याचे समजले आणि त्याच्यानंतर तो फरार पण होता। तर त्याचा तपास करून आपण त्याला ताब्यात घेतलं। आमच्याकडचे VPI सागरवाघ, मी आमच्या टीमनं त्याकडे बसून चौकशी केली। त्या चौकशीत त्यानं कबूल केलं की मी आजीला विष देऊन, चहातनं विष देऊन मारलं आणि त्यानंतर ते दागिने घेऊन पळून गेलेलो आहे अशी त्यानं कबुली दिली। पोलिसांनी परशुरामला अटक केली आहे। या प्रकरणाच्या निमित्तानं पैसे आणि संपत्तीच्या मोहापुढे रक्ताची नाती किती तकलादू ठरतात हे स्पष्ट झालं। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।